सुरक्षा रक्षक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। सुरक्षा रक्षक भरती निघाली आणि ही नवीन भरती निघाली विद्यार्थी मित्रांनो सुरक्षा रक्षकची। आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे सुरक्षा रक्षक भरतीमध्ये। आणि ही सरकारी नोकरी सुरक्षा रक्षकची पगार सुद्धा 15,000 ते 47,600 पर्यंत आपल्याला पगार भेटणार आहे सुरक्षा रक्षक भरतीमध्ये। आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे 14 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यात आलं होतं। आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 4 ऑक्टोबर 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर सुरक्षा रक्षक भरतीची संपूर्ण जाहिरात आली आहे, ते सर्व जाहिरात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि शिक्षण फक्त सुरक्षा रक्षक भरतीमध्ये 10वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येते। चांगली ही भरती या ठिकाणी चालू आहे। या भरतीची सर्व जाहिरात तुम्हाला दाखवणार आहे। यामध्ये निवड प्रक्रिया काय, त्याचबरोबर यामध्ये पेपर आहे की नाही आहे, त्याचबरोबर पेपर असेल तर अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया आहे, संपूर्ण माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सुरक्षा रक्षक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पास सुरक्षा रक्षकची जी भरती या ठिकाणी निघालेली आहे आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे 14 सप्टेंबर पासून फॉर्म चालू होत आहे आणि 4 ऑक्टोबर 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि पगार 15,000 ते 47,600 पर्यंत भेटणार आहे। वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। आणि SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर खेळाडू, अनाथ, आदुक हे काय असाल तर 18 ते 43 पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार। आणि त्याचबरोबर फीचा जर विचार केला तर खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये फी आणि मागासवर्गीयांसाठी यामध्ये 900 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे। तर मी गोष्ट या ठिकाणी करत आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज सांगली। यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 263 जागांसाठी ही भरती चालू आहे, ज्यामध्ये सुरक्षा रक्षकचं सुद्धा यामध्ये पद आणि विविध वेगवेगळ्या प्रकारचे यामध्ये पद आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज सांगली यामध्ये तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता स्क्रीनवर। तर पास शिपाई यामध्ये शिपाईची सुद्धा जागा आहे, 6 जागा आहे। त्याचबरोबर शवविच्छेदन परिचर्चा 4 जागा आहे। त्याचबरोबर शवविच्छेदन कक्ष परिचर्चा 6 आहे। प्रयोगशाळा परिचर्चा 5 जागा आहे। प्रयोगशाळा सेवकच्या 2 जागा आहे। चतुर्थ श्रेणी कर्मचारीच्या 3 आहे। त्याचबरोबर वसतिगृह सेवकच्या यामध्ये जवळपास 11 जागा आहे। त्याचबरोबर सुरक्षा रक्षकच्या यामध्ये 7 जागा आहे। अंधार खोली परिचर्चा 3 जागा आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरजमध्ये। त्यानंतर आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज यामध्ये शिपाईच्या 5 जागा वेगळ्या, कक्ष सेवक रुग्ण सेवकच्या 14 जागा वेगळ्या, त्याचबरोबर औषध वितरण सेवकच्या 6 जागा आहे। वाहन बाह्य रुग्ण सेवकच्या 3 जागा आहे। अपघात विभागच्या सेवकच्या 5 जागा आहे। शस्त्रक्रिया परिचर्चा 8 जागा आहे। अंधार खोली परिचर्चा 1 जागा आहे। त्याचबरोबर क्षकिरण परिचर्चा 1 जागा आहे। रक्तपेढी परिचर्चा 3 जागा आहे। रुग्णपट वाहकच्या 3 जागा आहे। सहाय्यक स्वयंपाकीच्या 1 जागा आहे। सुरक्षा रक्षक पहारेच्या सुद्धा यामध्ये नवीन 6 जागा आहे। त्याचबरोबर माळीच्या यामध्ये जागा आहे। धोबीच्या 2 जागा आहे। न्हावीच्या 2 जागा आहे। प्रयोगशाळा परिचर्चा 16 जागा आहे। त्याचबरोबर रणोपचारकच्या या ठिकाणी 2 जागा, स्वयंपाकीच्या 1 जागा, टोटल 80। त्यानंतर आपण संस्थेचे नाव पहा, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली यामध्ये वेगळे पद आहे। तर पहा कक्ष सेवकचा 51 जागा, पहारेकरीच्या 13 जागा आहे। शिपाईच्या 10 जागा आहे। क्षकिरण सेवकच्या 6 जागा आहे। त्याचबरोबर स्वयंपाकीच्या 7 जागा आहे। बाह्य रुग्ण सेवकच्या 3 जागा आहे। धोबीच्या 5 जागा आहे। दवाखाना सेवकच्या 3 जागा आहे। शस्त्रक्रियागार सहाय्यकच्या 4 जागा आहे। त्याचबरोबर स्वयंपाकी मदतनीसच्या 3 जागा आहे। शस्त्रक्रियागार सेवकच्या 3 जागा आहे। रणोपचारकच्या 4 जागा आहे। रक्तपेढी सेवकच्या 3 जागा आहे। उद्वाहक चालकच्या 3 जागा आहे। माळीच्या 2 जागा आहे। प्रयोगशाळा सेवकच्या 2 जागा आहे। त्याचबरोबर नाभिकच्या 2 जागा आहे। मिस्त्री कम फिटर कार्पेंटरच्या 1 जागा, कार्यशाळा परिचरच्या 1 जागा आहे। पाणीवाल्याच्या 1 जागा आहे। शिंपीच्या 1 जागा आहे। तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जागा आहे। त्यानंतर आरोग्य शिक्षण पदक तासगावमध्ये सुद्धा यामध्ये वेगळे जागा आहे। शिपाईची 1 जागा आहे। त्याचबरोबर शाळेच्या सुद्धा यामध्ये बघू शकता तुम्ही 1 जागा आहे। त्याचबरोबर दंत परीक्षकच्या 1 जागा आहे। स्वच्छता सेवकच्या 3 जागा आहे आणि स्त्री कक्ष सेवक आयाच्या सुद्धा 2 जागा आहेत। तर अशा प्रकारे यामध्ये जागा आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि या भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं सुरक्षा रक्षक भरतीमध्ये तर यामध्ये पगार 15,000 ते 47,600 पर्यंत भेटणारच आहे। पण या भरतीमध्ये आपलं जे निवड होणार आहे यामध्ये उंचीने ग्राउंडने आपलं जे सिलेक्शन होणार
होणार आहे, पेपरच्या बेसवर होणार आहे। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला पेपरसाठी जो या ठिकाणी टाइम भेटणार आहे 2 घंट्याचा टाइम भेटणार आहे, म्हणजे 120 मिनिटाचा टाइम भेटणार आहे आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। तर आपल्याला या ठिकाणी 100च्या 100 प्रश्नावर या ठिकाणी टिक करून येत आहे आणि गट संवर्गातले हे पद एकदम सरकारी नोकरी आहे। तर या भरतीची जर तुम्हाला जाहिरात पाहिजे असेल, आपलं टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर म्हणून, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले तर जॉईन करून घ्या। आणि त्याचबरोबर हे जर तुम्हाला सर्व जाहिरात पाहिजे असेल तर ते टेलिग्राम ग्रुपवर आपलं टाकलेलं आहे, ठीक आहे। त्याचबरोबर या भरतीची संपूर्ण जाहिरात तुम्हाला दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज सांगली या भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता पद शिपाई पद, यामध्ये पगार 15,000 ते 47,600 पर्यंत। त्यानंतर ऑटो पद बघू शकता, सुरक्षा रक्षकचं हे पद आहे, तर पगार 15,000 ते 47,600 पर्यंत 7 जागा। यामध्ये शव विच्छेदन परिचर्चा 4 जागा आहे, शव विच्छेदन कक्ष परिचर्चा 6 जागा आहे, प्रयोगशाळा परिचर्चा 5 जागा आहे, प्रयोगशाळा सेवकच्या 2 जागा आहे, चतुर्थ श्रेणी कर्मचारीचे 3 आहे, वसतिगृह सेवकचे यामध्ये 11 जागा आहे, सुरक्षा रक्षकच्या 7 आहे आणि अंधारखोली परिचर्चा 3 आहे। त्यानंतर पहा शिपाईचे यामध्ये 5 आहे, कक्ष सेवक रुग्णसेवकच्या 14 जागा आहे। त्यानंतर पहा औषध वितरण सेवकच्या 6 जागा आहे, बाह्य रुग्णसेवकच्या 3 जागा आहे, अपघात विभाग सेवकच्या 5 जागा आहे, शस्त्रक्रिया परिचर्चा 8 जागा, अंधारखोली परिचर्चा 1 जागा आहे, क्षकिरण परिचर्चा 1 जागा आहे, रक्तपेढी परिचर्चा 3 जागा, रुग्णपट वाहकच्या 3 जागा आहे, सहाय्यक स्वयंपाकीच्या 1 जागा आहे, सुरक्षा रक्षक आणि पहारेकरीच्या वेगळ्या जागा आहे 6, त्याचबरोबर माळीच्या 1 आहे, धोबीच्या 2 आहे, नावीच्या 2 आहे, प्रयोगशाळा परिचर्चा 16 आहे, वनोपचारकच्या 2 जागा आहे, स्वयंपाकीच्या 1 जागा आहे। त्यानंतर बघू शकता कक्ष सेवकच्या 51 जागा आहे, पहारेकरीच्या 13 जागा आहे, शिपाईच्या 10 जागा आहे, क्षकिरण सेवकच्या 6 जागा आहे, स्वयंपाकीच्या 7 जागा आहे, बाह्य रुग्ण सेवकच्या 3 जागा आहे, धोबीच्या 5 आहे, दवाखाना सेवकच्या 3 आहे। त्यानंतर बघू शकता शस्त्रक्रियागार सहाय्यकच्या सुद्धा 4 जागा आहे। तर बघू शकता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल प्रत्येक पदामध्ये 15,000 ते 47,000 पर्यंत पगार भेटणार आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही, तर सर्व जाहिरात आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज सांगली या भरतीची। तर चांगली ही भरती चालू आहे, 10वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येते महाराष्ट्रातील, आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलामुलींना। तर हे संपूर्ण जाहिरात आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरजची। तर या भरतीमध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे, तर पेपरच्या बेसवर आपलं या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। या भरतीमध्ये आपला पेपर घेतला जाणार आहे। तर पेपर बघू शकता तुम्ही, अभ्यासक्रम गट वर्ग 4 बघू शकता तुम्ही, आणि यामध्ये मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार, त्यानंतर सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणी आणि गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 200 मार्कासाठी हा पेपर असणार आहे। 100च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, पण 200 मार्काचा हा पेपर असणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण आहे। आणि त्याचबरोबर 2 घंट्याचा टाइम भेटणार आहे, 120 मिनिटाचा टाइम आपल्याला पेपरसाठी यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे, ठीक आहे। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे याचा अभ्यासक्रम आहे आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। तर 100च्या 100 प्रश्नावर आपल्याला टिक करून येतं, कारण की पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। निगेटिव्ह मार्किंग जर असती, जे प्रश्न बरोबर असते ते मायनस ॲडिशन झाले असते। तर यामध्ये हे सर्व जाहिरात आहे आणि हे जर तुम्हाला जाहिरात पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, जॉईन करून घे। त्यावर आपण हे सर्व जाहिरात टाकले आणि तुम्ही आरामात वाचू शकता, ठीक आहे।